छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र खरं पाहता अनेक वर्ष अनेक लेखकांनी लिहायचा प्रयत्न केला, अनेक गायकांनी तो गाण्यात सामावण्याचा प्रयत्न केला, अनेक पोवाडेकारांनी तो पोवाड्यात सामावायचा प्रयत्न केला, कवी करणाऱ्या लोकांनी काव्यामध्ये करायचा, पण तो आभाळा एवढा आणि आकाशा एवढा महापुरुष कशात मावला नाही. कारण असं म्हणलं जातं की एका पारतंत्र्यामध्ये एका बालकाचा जन्म होतो, पारतंत्र्यामध्ये एका बालकाचा जन्म होतो आणि आपल्या उन्या पुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये तो मुलगा असा काय यश कीर्ती प्रताप महिमा गाजवतो की आज महाराष्ट्राचा सोडा हो, भारताचाही सोडा, जगाचा इतिहास लिहायचा म्हणला तरी छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द लिहिल्याशिवाय जगाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ही ताकद माझ्या राजाने या महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सात्विक ऐकायला सर्वांनाच आवडतो, पण तात्विक शिवाजी महाराज ऐकणं ही काळाची गरज झालेली आहे. सरांनी आत्ताच सांगितलं की शिवाजी महाराज ही रोजची प्रेरणा देणारं एक ऊर्जा स्त्रोत आहे, ही गंगोत्री आहे. ह्यातनं आपण काय घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्याची वाटचाल कशा प्रकारे करू शकतो याची स्पष्ट दिशा आज आपल्या शिवचरित्रातनं गवसत असते. आपण विनाकारण बाहेरच्या लोकांकडून किंवा विदेशी लोकांकडून प्रेरणा घेण्याचा खोटा प्रयत्न करतो, तो काळाचा टिकत नाही. हा राजा आपला, हे मावळे आपले, आपल्या भूमीत जन्मले, इथे वाढले, इथे लढले, इथे खेळले, इथे लोळले आणि हा मोठा मोठा इतिहास घडवला तो ह्या भूमीमध्ये घडवलेला आहे. असं म्हणलं जातं 7 उपखंड आहे, तो 202 देश आहेत, आज 2-2.5 हजार भाषा, वेगवेगळ्या जाती जमाती आहेत. पण आज हे सर्व सोडून ज्या वेळेस तुमचा जन्म आज भारतात होतो, महाराष्ट्रामध्ये होतो आणि पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये आज आपण वावरू शकतो, ही 7 जन्माची पुण्याई नाही मित्रांनो, ही 21 जन्माची पुण्याई तुमच्या पाठीमागे उभी, एवढी लक्षात ठेवा. का ते मी आता हळूहळू तुम्हाला उलगडत जाईल. आपण सर्व एज्युकेटेड आहोत. 30 वर्षापूर्वीची पिढी एवढी सशक्त विचारांची नव्हती, कारण त्यांना जो इतिहास सांगितला गेला, दाखवला गेला, ऐकवला गेला, त्यांनी तो ऐकला आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या आयुष्याचे जेवढे शिवाजी महाराज जाणून घ्यायचे होते तेवढे शिवाजी महाराज जाणून घेतले. पण आज आपण एज्युकेटेड आहोत. आज आपण अनेक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्ययन करू शकतो, विचार करू शकतो, व्हिडिओज पाहू शकतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आज आपण पाहू शकतो. सगळे सोर्स आपल्या पुढे उभे आहेत आणि म्हणूनच शिवाजी महाराज आज एज्युकेटेड माणसांचं एक जबरदस्त ऊर्जा स्तोत्र असावं, ह्या अनुषंगाने खरं ह्या कार्यक्रमाची आज इतर रूपरेषा आखली गेलेली असं मला वाटतंय. कारण विनायक दादांनी बऱ्याच वेळा सांगितलं की आपण साधे नाही हो, ह्या जगामध्ये 10 जाती सापडतात ज्या भयंकर जबरदस्त कडव्या आहेत, प्रचंड कडव्या आहेत. आणि ह्या कडव्या जातींमध्ये आज ज्या शेकडो जाती आहेत त्याच्यामध्ये 10 जाती ह्या कडव्या आहेत. त्या कडव्या जातींमध्ये सगळ्यात कडवी जात म्हणून मराठ्यांकडे पाहिलं जातं. का? कारण रणफंदीची जात आमची कोणा मा भयभीत करी, हे आपल्या नावापुढे लावलं जातं. ते जातीभीती नंतरच्या गोष्टी, सुतार लोहार चांभार कुंभार धनगर नावी वाणी मुलांनी साडी माळी गवंडी कोष्टी तेली, हे झालं वेगळा विषय. पण महाराष्ट्रामध्ये जन्माला येतो तो मराठा असतो, एवढं डोक्यात ठेवायचं काम चालायचं म्हणजे सोपं होईल. आता आजकाल मराठा हा शब्द वेगळ्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी घेतला जातोय, पण मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचा जो मराठा समाज आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतोय. कारण घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गत चढलेले, अरे तुटून पडता मस्त खाली धुंद धडाने लढलेले, बाप असे कळी काळ आमचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी.